पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलंय। वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारलेला आहे। तर हडपसरमध्ये पहाटे 3 पासूनच बेमुदत आंदोलनाला सुरुवात झाली आहे। शिवसेनेचा या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे। तर सकाळीच पुणेकरांचे मात्र हाल होण्याची शक्यता आहे, कारण बरेचसे पुणेकर हे पीएमपीएमएलच्या बसमधून प्रवास करत असतात। आपल्या कामाच्या ठिकाणी जायचं असेल किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी या बसचा वापर पुणेकरांकडून केला जातो। मात्र पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे, त्यामुळे पुणेकर जरी बस स्टॉपवर येऊन थांबले तरी देखील त्यांना बस मिळण्याची शक्यता कमी आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे थेट पुण्यातून आपल्यासोबत जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? पहाटेपासूनच पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे आणि आता 8 वाजता सध्या काय स्थिती आहे? वेगवेगळ्या मागण्यासाठी हे सगळं काम बंद आंदोलन जे आहे ते पीएमपीच्या कर्मचाऱ्यांनी बंद केलेलं आहे। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता, हे सगळे जे प्रवासी आहेत ते सध्या त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यासाठी थांबलेले आहेत, परंतु या ठिकाणी सगळ्या गाड्या बंद असल्यामुळं हे सगळे प्रवासी जे आहेत त्या ठिकाणी खोळंबलेले आहेत। पीएमटीच्या प्रवाशांचे जे आहेत त्या ठिकाणी हाल होताना आपल्याला दिसत आहेत। खरं तर पीएमपीएल अधिकारी जे आहेत त्यांच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी जे आहेत आणि कर्मचारी या दोघांनी मिळून हे सगळे संप जे आहे त्या ठिकाणी सुरू केलेला आहे। त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या कायम रोजंदारी जे आहेत कामगार त्यांना कायम सेवेमध्ये घ्यावं ही एक त्यांची प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या मागण्यातून यांचं हे संप सुरू आहे, परंतु प्रवाशाचे मात्र मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसत आहेत। काही विद्यार्थी आहेत, नोकरदार वर्ग आहेत, चाकरमानी आहेत। आपण काही महिलांशी बातचीत करूयात। काय सांगाल, कुठे निघालात? बस बंद आहे, काय सांगाल? काय झाले? आपण बघू शकतो की काही विद्यार्थी आहेत। आपण पुन्हा जाऊयात। कुठे चाललात तुम्ही? बस बंद आहे औंध गावाला। कुठून बस बंद आहे? आता कसं जाणार? आता पीएमटी नाहीत बंद, मात्र रिक्षा किंवा काहीतरी दुसरा पर्याय मार्ग। तुम्हाला काही सांगण्यात आलं होतं का बंद होणार आहे बस म्हणून? नाही, अचानकच समजले, इथे आल्यावर अचानक समजले। हो का? हा, आता प्रवास पुढचा कसा करणार तुम्ही? आता खासगी वाहन, ओला उबेर काहीतरी दुसरा पर्याय मार्ग। खरं तर या ठिकाणचे विद्यार्थी आहेत, वेगळा जो मार्ग आहे प्रवासाचा तो आता अवलंबनात। काही वृद्ध सुद्धा आपण बघू शकतोय, त्यांना सुद्धा मोठा मनस्ताप जो आहे तो करावा लागत आहे। पंढरपूरहून काही जे वारकरी आहेत ते आलेले आहेत, त्यांना त्यांच्या इच्छितस्थळी जायचं आहे, परंतु ते सगळे वारकरी सुद्धा या ठिकाणी खोळंबलेले आहेत। विद्यार्थी आहेत, नोकरदार आहेत, काही लहान बालकं सुद्धा या सगळ्या याच्यामध्ये जे आहेत पीएमपी बसचा जो संप आहे तो त्याचा फटका त्यांना बसलेला आहे। कुठे चालात तुम्ही? हिंजवडीला मारोली। बस बंद आहे आता? बस बंद आहे, खूप प्रॉब्लेम चालू आहे, ते प्रवाशाचे खूप हाल होत आहे, त्यामुळे आता कसं करावं हेच कळत नाही। या एसटी प्रशासनाने काहीतरी याच्यावर लवकर तोडगा काढून प्रवाशाचे हाल थांबावे या ठिकाणी अशी सूचना मी करतो। बसचे कर्मचारी आहेत, आपण थेट त्यांच्याशी काय मागण्या घेऊन तुम्ही संप करताय? कर्मचारी आहात का? कर्मचारी आहात का तुम्ही? नाही, पण तुम्ही कशासाठी संप करताय? काय हे सगळे प्रवासी सगळे कर्मचाऱ्यांनी हे नाही केलेलं, हे सरकारची जे ही मेन सरकारची जे अधिकारी आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी कर्मचाऱ्यांच्या वेगळ्या मागण्यासाठी हे सगळं संप सुरू आहे, परंतु नागरिकांना मोठा मनस्ताप आणि त्रास या ठिकाणी सहन करावा लागत आहे। फरा निश्चितच या ठिकाणी सरकारवर संताप व्यक्त करताना दिसून येत आहेत जे सामान्य प्रवासी आहेत ते, आणि त्याचबरोबर कर्मचारी मात्र बोलायला तयार नाहीयेत हेही दिसून येत आहे। त्यामुळे आता यावर काय तोडगा निघतो ते बघावं लागेल। मात्र एक गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे सकाळी जे पुण्यामध्ये आलेले लोक आहेत बाहेर गावावरून किंवा पुण्यातले जे लोक आहेत जे पुणेकर आहेत त्यांना मात्र जास्तीचा खर्च करावा लागण्याची शक्यता आहे, कारण त्यांना आज पीएमपीएमएलची बस मिळणार नाहीये असं सध्या तरी दिसतंय। तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।